नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। क्विकिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आले आणि अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला। क्रौर्य, विकृती, नीचपणा, नराधम हे शब्दही तोकडे पडावेत इतक्या भीषण आणि निर्घृणपणे देशमुखांची हत्या करण्यात आली होती। पण हे फोटो समोर यायच्या आधी ही हत्या कशी झाली याचं विधानसभेत तंतोतंत वर्णन केलं होतं ते सुरेश धस यांनी। सत्ताधारी भाजपचे आमदार असूनही त्याच सरकारमधील एका मंत्र्यांचा राजीनामा व्हावा यासाठी धस यांनी जोरदार खिंड लढवली। ते मोर्चात सहभागी झाले, विधानसभेत आक्रमक झाले, बेधडक वक्तव्य केली। त्यांनी धनंजय मुंडेंची भेटही घेतली आणि त्यावेळी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नही उपस्थित झाले। पण मस्साजोग वासियांचा धसांवरचा विश्वास कायम राहिला आणि अखेर मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। पण एकीकडे वाल्मिक कराडसारखा गुंड आणि धनंजय मुंडेंबद्दल बोलताना आका आणि आकांचा आका वगैरे बोलणारे सुरेश धस सुद्धा कोणाचे आका आहेत का असा प्रश्न आता पडतोय। कारण धसांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेचेही अशाच प्रकारचे कारनामे समोर आलेत। त्यानेही अनेकांना बेदम मारहाण केली आहे, पैशांचा अपहार केलाय, त्याच्यावरही गुन्हे दाखल आहेत आणि तो अजूनही मोकाट आहे। एखाद्या राजकीय नेत्याच्या आश्रयानं वाढणारी बांडगुळं कालांतरानं गळ्यातला फास बनतात हे आपण धनंजय मुंडेंच्या निमित्तानं पाहिलंय। सध्या धसांवर होणारे आरोप, गेल्या 2.5 महिन्यात घडलेल्या घटना, न्यायासाठी दिलेला लढा, पुढची लढाई आणि हे सगळं प्रकरण मार्गी लावताना समोर आलेल्या अनेक धक्कादायक गोष्टी याबद्दल आमदार सुरेश धस यांच्याशी संवाद साधूया। आपलं कट्ट्यावर स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। धसजी, म्हणजे हल्ली बीडच्या बद्दल बोलताना इतक्या गोष्टी कानावर येतात, म्हणजे ते बीड आहे का चंबळचं खोरा आहे असं वाटावं अशा प्रकारचं वातावरण आता फक्त महाराष्ट्र नाही देशभर निर्माण झालेलं आहे। आणि म्हणजे गुंड, मवाली, खंडणीखोर आणि त्यांचं राजकारण्यांशी असलेलं साटलोटं आणि त्यांच्यापुढं प्रशासनानं घातलेलं लोटांगण ह्याचा एक अत्यंत किळसवाणा प्रकार महाराष्ट्राला बघायला मिळतोय आणि ते बीडच्या निमित्तानं ते फार वर आले। आणि बाकी ठिकाणी असंच होत असेल, पण इतकं बटबटीतपणानं त्याचं प्रदर्शन बीडच्या निमित्तानं घडतंय। बीडचे दीर्घकाळापासूनचे तुम्ही आमदार आहात, बीडचं राजकारण तुम्ही बघता आहात, हे सगळं बीडमध्ये जे इतकं घाणेरडं सगळं सुरू आहे हे आत्ता वर आलं, पण हे म्हणजे हे काय चालू आहे आणि हे संपणार आहे की नाही कधी? नाही, हे संपवायलाच हवं। संतोष देशमुखच्या खून प्रकरणानं हे निश्चितपणे आपण मान्य करता, मी पण मान्य करतो की जे परळीमध्ये यापूर्वी मला वाटतं एक सलग अशी संगीत दिगोळेपासून ते शेवटचा आत्ता बापू आंधळे याच्यापर्यंत खून यादी जर पाहिली तर त्या गायकवाड असतील, संगीत दिगोळे, किशोर फड, आणखी अमुक तमुक, हे बीड जिल्ह्यामध्ये एका कोपऱ्यापुरतं मर्यादित होतं। परंतु 2019च्या नंतर मात्र यांनी कार्यक्षेत्र वाढवायचा प्रयत्न केला। माननीय वाल्मिक कराड, मी जे आका म्हणतो त्या आकांनी कार्यक्षेत्र बदललं। कार्यक्षेत्र मग त्यांचं अंबाजोगाईकडं चाललं, मग केजकडं। हे केज तालुक्यातली घटना आहे, एक तालुक्यामध्ये सोडून इकडे घटना घडलेली आहे। मग ते आमच्या पाटोद्यापर्यंत पण आलं, आकांचं कार्यक्षेत्र शिरूरपर्यंत आलं, आष्टीपर्यंत आलं, बीडला आलं, गेवराईला गेलं, माजलगाव, वडवणी, धारूर, ह्या सगळ्या एरियामध्ये 2019ला जे धनंजय मुंडे साहेब मविया सरकारमध्ये मंत्री झाले आणि मंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं की त्यांचा जिल्ह्याचा संपूर्ण याचा बॉस, डीपीटीसीचा बॉस, डीपीसीचा माननीय वाल्मिक अण्णा कराड यांना करून टाकलं। त्याच्यानंतर मंत्रीपद त्यांच्याकडं होतं, कृषी मंत्रीपद होतं, त्याच्या कालावधीतला संपूर्ण चार्ज आकांकडे देऊन टाकला। मग ही आका आणि डीपीटीसीचा संपूर्ण चार्ज मानलं होतं। मी आधीच सांगितलं ना तुम्हाला की 73 कोटी रुपये बोगस उचलले यांनी, म्हणजे त्याच्या फक्त प्रशासकीय मान्यता दिल्या। एक तर 14 कोटी रुपये त्यातले असे आहेत की शर्मा नावाचे कलेक्टर होते, त्यांनी त्या 14 कोटी प्रशासकीय मान्यता रद्द केल्या होत्या।
प्रशासकीय मान्यता रद्द केलेल्या कामाचे सुद्धा 14 कोटी रुपये बोगस उचलून घेतले. अजून परळी नगर परिषद यायची, परळी अजून मी काढलेली नाही, काढणार आहे काही दिवसामध्ये. सगळ्यात मोठा घोळ तर तिथं असेल, कारण जगातल्या सगळ्या योजना तिथं हे झालेलं आहे. मग हा जो पैसा यायला लागला खांडेकर साहेब, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येत गेला आणि हा पैसा काय यांना गप्प बसून द्यायना. म्हणून मग हे टोळ्या तयार करणं, यांना सोडणं, त्यांच्याकडनं खंडणी मागणं, हे प्रकार सर्रास सुरू झाले. आणि हे प्रकार, ही आवादा कंपनी ही लास्टची कंपनी. यांनी याच्या अगोदर रिन्यू पॉवर या कंपनीकडून घेतले, O2कडून पैसे घेतले, आणखी एक कोणती तरी कंपनी, आपल्याला ते एवढी त्यातली माहिती नाही. परंतु माझ्या मतदारसंघातल्या पाटोदा तालुक्यामध्ये जिथं काम चालू आहे तिथं यांनी या कंपन्यांकडून सुद्धा खंडणी जी आहे, आम्हाला एवढे पैसे द्या नाही तर तुमचं काम बंद करा, अशा पद्धतीने. आणि त्यात पाटोदा तालुक्यातल्या सुद्धा तरुणांचा भरणा हा त्या ठिकाणी करून घेतला. म्हणून मग हे जास्त बिघडत गेलं. नाही, पण प्रश्न असा आहे की बाकीच्याही ठिकाणी राजकारण होतच असतं, राजकारणी राजकारण करतात, पण गुंडांना इतकं डोक्यावर घेऊन करण्याची काय मजबुरी काय आहे? का असं इतकं राजकारण्यांना वाटतं की आपल्या हाताशी टोळ्या असल्या पाहिजेत? त्यांनाच विचारा कोणाला. हे प्रश्न तुम्ही फक्त धनंजय मुंडे साहेबांना विचारा. बाकीचे आम्ही काय कोणी गुंड टोळ्या बिळ्या पाळणारापैकी नाही आहेत. हे टोळ्या त्यांनीच पाळल्या. हे टोळ्या याचा उपद्व्याप बीड तालुक्यामध्ये झाला, पाटोदा तालुक्यामध्ये झाला, वडवणीमध्ये झाला, धारूरमध्ये झाला, माजलगावमध्ये झाला. यांच्या त्रासाचा वैतागवाडी सहकारी संस्थेचे हे जे सभासद यांनी गोळा केले, या सभासदांचा फटका 11 तालुक्याच्या 11 तालुक्याला बसला. आणि पुन्हा मध्ये हे काही दिवस बंद पडलं होतं, थंड पडलं. तुम्ही म्हणता की ते टोळ्या पाळतात, तुम्ही पाळत नाही? अजिबात नाही. मग हे जे आहेत आत्ताचे महाशय, हा जो महाशय आहे ना, हा पारधी समाजाचा पोरगा आहे. याच्यावरती 2 वेळा तर मीच गुन्हे दाखल करायला लावलेले. आता भोसले आडनाव म्हणून काय मला वाटतं काल परवापासून फिरवलं जातंय. काही जणांना असं दाखवलं जातं की हा मराठा समाजाचा आहे. तो मराठा समाजाचा नाही आहे, पारधी समाजाचा आहे. त्याची काय टोळी बिळी तसलं काही नाही आहे. तो मुकादमांना लेबर पुरवणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता आहे. आणि त्याची जी चूक झाली असेल तर त्या चुकीच्या संदर्भामध्ये आम्ही कधी त्याच्या पाठीमागे नाही राहिलो. तुम्ही त्याला 99% नाही 100% माझा आशीर्वाद आहे, त्याचा तुम्ही बॉस आहे, तुम्ही त्याचा बॉस आहे, तुम्ही त्याचे सरकार आहे, तुम्ही काय काय आहे त्याचं? त्याचा एक फोटो त्यांनी कोणी आता ह्याच्यावरती साहेब त्या फेसबुक व्हॉट्सअपवरती कोण कोणाला बॉस करीन, कोण कोणाला त्याचं सरकार करीन, त्याला आपण काय करू शकतो? बॉस म्हणून लिहिलं, सरकार म्हणून लिहिलं, असे अनेक लोक लिहितात ना. परंतु तो काय माझा कारभार बरोबर थोडी चालवतो. धनंजय मुंडे साहेबांचा पूर्ण कारभार संपूर्ण म्हणजे धनंजय मुंडे फक्त इथून जाणे, कार्यक्रमाला हजर राहणे आणि हजर राहून दुसऱ्या दिवशी हेलिकॉप्टरमध्ये बसून येणे. तसंच माझं काय तेवढं माझा काय एकदम जवळचा किंवा संबंधित नाही आहे तो भोसले. तो भोसले जो आहे तो मुकादमाला लेबर वगैरे पुरवण्याचे कामं करतो, एवढं मला त्याची माहिती आहे. आणि आल्याच्या नंतर कोणाला नाही म्हणता येतं, आलं फोटो काढा, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या, तर सगळ्या दुनियालाच शुभेच्छा द्यावं लागतं. काही दिवस तो माझ्या विरोधात बी गेलता मागे. कुठे गेला होता? पंकजाताईंच्या गटात गेलता. मग त्याला ते हे केलं. म्हणजे पक्ष तुमचाच? आमचाच पक्ष, फक्त गट बदलायचा. आमचा गट सोडून गेला खोक्या. आणि हा नावच खोक्या आहे त्याचं, ते भोसले म्हणून. पैसे खूप असतात ना खोक्याजवळ. ते पैसे लेबर जे आहे, लेबर पुरवणारा म्हणजे मुकादमांना. आणि काय आहे की अजूनही तुम्ही काइंडली थोडासा, म्हणजे मी काय त्याच्या बाकीच्या ह्याच्यावरती पांघरून घालणार नाही, परंतु अजूनही पारधी समाज, भिल्ल समाज, कोकणा समाज किंवा शेड्यूल ट्राईब जे आहे त्याचं अजूनही त्यांच्या जीवनातली पहाट झालेली नाही. मग आता मुकादमकीमध्ये ह्याच्यामध्ये 2 पैसे ह्याने जास्त कमावले
तर ते आता त्याचा प्रश्न आहे. तो 2-3 लाख रुपये काहीतरी त्यांनी ते जमा केलेत आणि असं त्या बोर्डवर टाकताना मी पाहिला खोक्या असं बोर्डवरती टाकतं आणि त्याचा व्हिडिओ त्यांनीच बनवलाय स्वतःचा आणि दाखवता येतो. तो मला असं वाटतं की त्यांच्यामधले असलेलं अज्ञान ह्या फोटो काढण्याचा किंवा याचा काय परिणाम होईल काय नाही याची जाण नसलेल्यापैकी तो खोक्या नाव कुठून आलं पण? ते असंच कोणीतरी ठेवलेलं आहे खोक्या. पैशाच्या खोक्याशी संबंध नाही. हा एवढा मोठा खोक्या बिख्या नाही हो त्याचं. तुमचं माझी विनंती आता तुमची सासरवाडी आमचे तुम्ही जावई आहात तर माझं म्हणणं असं आहे की तुमचे जे कोणी आता गोविंद शेळके आहेत तुमचे आमचे गोविंदजींना खरोखर विचारा की तो ते एवढा कोणता क्वालिटीचा आहे का फार मोठा आहे का काय असं काय नाही. रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. त्या शिरूर शहरामध्ये आपलं जा ये हे कर ते कर असं त्याचे उद्योग पाणी चालू पण धस साहेब तो जर का इतका मोठा कार्यकर्ता नाहीये तर मग बिलेटेड शुभेच्छा देण्या म्हणजे आमदारांनी बिलेटेड त्याला शुभेच्छा द्यावा असं काय द्यावाच लागतात ना. बिलेटेड म्हणजे एवढा छोटा कार्यकर्ता म्हणजे आदल्या दिवशी विसरून गेलो असन मी मग कुणीतरी सांगितलं म्हणलं याचा राहिलंय शुभेच्छा द्यायची द्या. मी तुमचा बी जन्मदिवस द्या मी बिलेटेड का व्हायना पण तुम्हाला देऊन टाकेल. पण असं की म्हणजे आता जर त्याचा म्हणजे तो अगदी छोटा कार्यकर्ता आहे मी असं म्हणेन की तो शक्यता अशी आहे की त्यानं जर त्याचे हे असे गुण उधळत राहिला तर उद्याचा तो वाल्मिक कराड सुद्धा होऊ शकतो. वाल्मिक कराड एवढा व्हायला वाल्मिक लय मोठा झाला. माल वाल्मिक 2-4 हजार कोटीची प्रॉपर्टी असेल त्याची त्याच्या बायकाच्या आणि ह्याच्या नावावर. आता आम्ही ते गोळा करता करता परेशान झालो कारण आम्हाला ईडीला द्यायची ना ती. नाही तर ह्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये तेच एखादी प्रॉपर्टी विकून काहीतरी गडबडी करतील हे म्हणून आता काय आहे की ईडी त्याशिवाय स्वीकारत नाही 100 कोटीशिवाय. तर 100 कोटीची प्रॉपर्टी तर वाल्मिक कराडची फक्त पुण्यातच आहे 100च्या वर आहे आणि मला वाटतं 1000च्या वरती वाल्मिक सापडलं आम्हाला. तेवढी प्रॉपर्टी गोळा करून ते ईडीकडे दाखल करावं लागेल. मग ईडीकडे दाखल केली तर सीज होईल. ती सीज झाली तर विकता वगैरे येणार नाही पुढचे 3-4 वर्ष. अशा पद्धतीची प्लॅनिंग आम्हाला करावी लागेल वाल्मिक अण्णांच्या बाबतीत. पण वाल्मिक कराडच्या या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा ते फोटो आले ज्याच्याबद्दल तुम्ही विधानसभेत पण बोलला होतात आणि तुम्ही आधीही सांगत होतात की किती नीच आणि निर्घृणपणानं तो खून केला गेला. पण जेव्हा ते फोटो आले तेव्हा त्याच्यानंतर एकदम आक्रोश राज्यभर निर्माण झाला आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. तुम्हाला हे म्हणजे ह्या सगळ्या घटनेकडे त्यांच्या राजीनाम्याकडे तुम्ही आता कसं बघता? त्यांनी म्हणजे तुमच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे असं म्हणाल्या की एकतर त्यांना आधी शपथच द्यायला नाही पाहिजे होती आणि त्यांनी द्यायचाच तर राजीनामा आधी द्यायला हवा होता. तुमचंही असंच मत आहे की शपथच द्यायला नाही पाहिजे होती? आणि हे बोलायला उशीर झाला पंकजाताईंनी फार उशिरा बोलल्या. हत्ती गेला आणि शेपटासाठी काय बोलतो. अगोदर आपल्या मराठीमध्ये म्हणे हत्ती गेला आणि शिपूट राहिला तसं शेपटाच्या वेळेस बोलून काय उपयोग. पंकजाताईंचं हे स्टेटमेंट अगोदर पाहिजे होतं. पंकजाताई अगोदर संतोष देशमुखच्या घरी भेटायला जायला पाहिजे होतं. संतोष देशमुख कोण आहे? त्यांचा लोकसभेतला एजंट आहे आणि ते गाव जे आहे ते मराठा बहुल गाव आहे. मराठा बहुल गावामध्ये एजंट होणं सुद्धा कालच्या लोकसभेला म्हणजे पाप झालं होतं. इतकी डेंजर परिस्थिती होती आणि संतोष हांगेंनी सांगितल्याच्या नंतर 300 लोकांना बोलावून घेऊन पंकजाताईंचा सत्कार केला संतोषनी. संतोष एका बूथवरती एजंट होता आणि धनंजय एका बूथवरती एजंट. बूथ एजंट काय किमतीचा असतो हे तुम्हाला माहिती आहे ना राजीवजी? सांगा ना. तिथं जर आमचा माणूस नसेल तर दफा बोगस अख्खं बूथ मारलं जाईल आणि आपल्या विरोधात त्या बूथवर थांबला ना संतोष. मग तुम्ही माझं म्हणणं काय होतं की आता तुम्ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल बोलताय तुम्ही त्याला घ्यायलाच होतं का नको होतं. मग तो त्यांचा प्रश्न आहे आमच्या पक्षाचा कुठं प्रश्न आहे. ते अजितदादांचा तटकरे साहेबांचा आणि पटेल साहेबांचा त्यांचा प्रश्न होता तो स्वीकारायचा का नाही. कारण घटना 9 तारखेला घडली होती आणि 14 तारखेलाच हे होतं मंत्रिमंडळ विस्तार होता. मग 14 तारखेला
मग 14 तारखेला घ्यायचं का नको हा कोणाचा विषय? त्याच्यात भारतीय जनता पार्टीचा विषयच येत नाही. त्याच्यामध्ये विषय कोणाचा येतो? अजितदादा, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे साहेब, त्याच्यानंतर आता भुजबळ साहेबांना त्यांना टाळायचंच होतं म्हणून बहुतेक भुजबळ साहेबांना त्यांनी बोलावलंच नसेल असं मला वाटतं, कारण भुजबळ साहेबांचाच पत्ता कट झाला. त्याच्यामुळं भुजबळ साहेब नाही, पण ह्या 2-3 लीडर जे आहेत ते यांनी तो विचार करायला पाहिजे होता. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, आमचा नाही. माझं म्हणणं एक, पंकजाताईंच्याबद्दलची माझी आणि त्या कुटुंबियाची नाराजी काय आहे की त्यांनी तिथं जाऊन त्यांना भेटायला पाहिजे होतं. आता सगळं काही झाल्याच्या नंतर मग तुम्ही म्हणताय धनंजयला घ्यायलाच नको होतं, आता का म्हणता? अगोदर म्हणायला पाहिजे होतं. 14 तारखे 12 तारखेला घटना घडली होती, तुम्ही 13 तारखेला जाऊन म्हणायला पाहिजे होतं मला द्या नाही तर नका देऊ, पण त्याला देऊ नका. का देऊ नका? की वाल्मिक अण्णा कराड त्यांच्या जवळचं आहे. वाल्मिक अण्णांनी तुमचे बी सत्कार केले ना. पंकजाताई, तुम्हाला ज्यावेळेस MLC मिळाली त्यावेळेस ते तसले बिरनाळे इव्हेंट मॅनेजमेंटचा तर तो फार भारी ॲटम होता वाल्मिक कराड. मग त्याच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या ह्याला पंकजाताईसुद्धा भळभळल्या ना. त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर ते तसले कुठून बोरनाळे आणायचे, त्याच्यातून ते फुलं बिल काय म्हणतात ते तसले पाकळ्या बेकळ्या अंगावर टाकायच्या. मग त्या तुम्ही बी घेतल्या होत्या ना अंगावर वाल्मिक कराडांच्या. मग वाल्मिक कराड नाही घेतल्या का? आम्ही नाही घेतल्या बाबा. वाल्मिकांनाच्या पाकळ्या बेकळ्या नाही घेतल्या आम्ही. आपलं लांब जाऊन मागं बसायचो. ते अजितदादा म्हणले होते मला चटके बसले राव. तुम्ही एकदा मला वाटतं शिवराज सिंग चौहान आलते त्यावेळेस अजितदादा म्हणले की तुमच्या अतिउत्साहाचे चटके मला बसले. मग त्या चटक्याच्या वेळेस अजितदादांनी पुढचा चटका लक्षात घ्यायला पाहिजे होता ना, केवढा मोठा चटका बसवला. पण तुम्हाला धनंजय मुंडेंनी एकंदरीतच राजीनामा आधी द्यायला हवा होता. तुम्हाला म्हणजे तुम्ही ते लावून धरलं प्रकरण, सगळं झालं, पण जर ते फोटो आले नसते तर कदाचित माहिती नाही, कदाचित राजीनामा झालाही नसता. काय माहिती. परंतु मला असं वाटतं धनंजय मुंडेंची चूक इथं झाली. अजितदादा पवार म्हणाले की नैतिकतेच्या आधारावर माझ्यावर एकदा गंडात तर आलतं तर मी राजीनामा दिला होता. आता नैतिकतेच्या आधारावर धनंजयने राजीनामा द्यायचा का नाही त्याचं त्याने ठरवावं असं मला वाटतं. 3 आठवड्यापूर्वी बोलले होते. 3 आठवड्यापूर्वी मग आपला लीडर आपल्याबद्दल काय बोलतोय आपला स्वतःच हे धनंजय मुंडे यांनी न ओळखण्या इतपत धनंजय वेडे नाही आहे. मग धनंजयनी वेडेपणा कशाला केला हे थांबायचा. अजितदादाच्या मनात आहे ना बाबा आपण राजीनामा द्यावा, तर पटकन जायचं अजितदादा राजीनामा द्यायचा, हे माझा राजीनामा घ्या. जर 3 आठवड्यापूर्वी राजीनामा झाला असता तर एवढा रोष आणि राग आणि क्षोभ याचे कारणीभूत तुम्ही ठरला नसता. ह्याच्या वाल्मिक कराडावर राग गेला असता तुम्ही जर राजीनामा दिला असता. तुम्ही राजीनामा न दिल्यामुळे तुमच्यावर बी राग आला. आता काय काय करतायत लोक पुण्या बिण्यामध्ये बघा. ते व्हॉट्सअप फेसबुकवरती आम्ही बघतोय की किती खालच्या पातळीवर लोक चालली. म्हणजे खालच्या पातळी नाही, तुम्ही त्या पातळीला जाऊन बसला डायरेक्ट यांच्यामुळं. आका आणि त्यांचे जे गँग आहे यांच्यामुळं. आणि अजूनही मला असं वाटतं की पूर्णपणे काय तुम्हाला क्लीन चिट कोणी दिलेली नाही. अजून सप्लिमेंटरी चार्जशीट व्हायचं आहे. ते येईल असं तुम्हाला वाटतं आणि त्याच्यामध्ये हे असू शकतात असं नाही नाही नाही. माझा आरोप होता, मी आज माझा आरोप तो थांबवलेला आहे थोडंसं. कारण मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं आहे की ते अशा प्रकारची बैठक झाली नाही असं काल CM साहेब मला वाटतं काल का परवा कुठंतरी बोलले. त्यामुळे मी त्याच्यावरती म्हणत नाही. परंतु याच्यामध्ये तपास अजून बाकी आहे. कारण जे चार्जशीट दाखल केलं आहे त्या चार्जशीट दाखल करण्यामध्ये पहिलं जे हक्क आहे तो सप्लिमेंटरी चार्जशीटचा SITने राखीव ठेवलेला आहे. अजून पूर्ण चार्जशीट झालेलं नाही. अजून तिथले जे ते PI होते देशमाने का काय तो त्याचं नावही आठवत नाही मला नीटनाटकं, तो PI. त्याच्यानंतर राजेश पाटील नावाचा PSI का API आहे तो. त्याच्यानंतर वाशीचे 2 पोलीस कर्मचारी आहे त्यांच्याबद्दल ऑब्जेक्शन आहे. आणि याच्यामध्ये डॉक्टर वाय भाषे नावाचा एक
डॉक्टर आहे. दाम्पत्य आहे ते, नवरा हा, नवरा बायको. बायको त्यांची सरकारी वकील, नॉट वकील, सरकारी वकील. सरकारी. हा, सरकारी वकिलाचा नवरा डॉक्टर. आता तो जनावराचा आहे का माणसाचा आहे मला माहीत नाही, पण त्याला मुकादम मानतात. मुकादम. मग आता हे मुकादम जे आहे, ह्या मुकादमांनी ही जी तयार केलेली गँग आहे अगोदर, ह्या मुकादमांची, या वायभाषेची गँग आहे, ह्या वायभाषेनी स्वतःचे पैसे दुसऱ्यांना दिलेले वसुली करण्यासाठी पाळलेले कुत्रे म्हणा, गुंड म्हणा, अजून काय, तर ते ही टीम होती. आणि ही जी अशी आयती टीम गोळा झाली, ही टीम विष्णू चाटेला मिळाली. विष्णू चाटेला तालुक्याचा अध्यक्ष केला वाल्मिक कराडांनी. अजितदादा पवार ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्याचा अध्यक्ष कोणी केला, तर त्या विष्णू चाटेने केला. विष्णू चाटेला वाल्मिक कराडांनी अध्यक्ष. वाल्मिक कराडाचं नातेवाईक आहे हा विष्णू चाटे. आणि मग विष्णू चाटे बजरंग सोनवणे का गेला धनंजय मुंडेंना सोडून? आज ते खासदार आहेत. सॉरी, मी आरतुरं बोलणं उचित नाही, ते माझ्यापेक्षा लहान असल्यामुळं माझ्याकडून तो शब्द गेला, पण मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत आज ते एका जिल्ह्याचे. ते जीवाभावाचे होते ना धनंजय मुंडे. ह्या आकाच्या वागण्यामुळं धनंजय मुंडेला मित्रच राहिलेला नाही. सद्यस्थितीमध्ये एकही मित्र धनंजय मुंडेजवळ नाही. हा बजरंग सोनवणे सुद्धा जवळचा मित्र होता. बजरंगची मुलगी उभा राहिली ग्रामपंचायतला, त्यांच्या विरोधकांना 1 कोटी रुपये आखाने पाठवून दिले, म्हणजे वाल्मिक कराडने थ्रू विष्णू चाटे. बजरंगची मुलगी नंतर उभा राहिली नगरपंचायतला, केजला. तिच्या विरोधातला पॉवरफुल कॅन्डिडेट आहे, त्याला 1 कोटी रुपये लगेच वाल्मिक कराडने पाठवून. बजरंगची मुलगी 2दा पाडली. मग आता स्वतःची मुलगी 2दा पाडली मानल्यावर त्या पक्षात कसा राहील तो? त्यांनी लगेच मानलं मला हे पक्ष नको, काय नको. ते गेलं तिकडं. गेलं ते पवार साहेबांनी जयंत पाटील हुशार माणूस, बरोबर ओळखला की हा कॅन्डिडेट चालू शकतो, बरोबर त्याला उमेदवारी दिली. आणि आमचा अपमान केला ना. आम्ही जंग पछाडत होतो सगळेजण पंकजाताईंना निवडून येण्यासाठी. आम्ही खूप पळालो. 32,000 32,500ची लीड आम्ही दिली तिथं. आणि बजरंगचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, पण झाला नाही. मग मूळ कारण काय? बजरंगच जर जात नव्हता तर दुसरा कॅन्डिडेट, एवढा मोठा तगडा कॅन्डिडेट भेटत नव्हता राष्ट्रवादीला. आणि आमचा पराभव होत नव्हता. भाजपाचा 1 खासदार कमी होत नव्हता. आज आम्हाला तिथं 241वर यायची पाळी आली ना. आम्ही स्वतःच 303 होतो मागच्या वेळेस, एकटं कमळ. आणि त्यातल्या त्यात हे अवमान कोणाचा झाला? या राज्यामध्ये कमी जागा गेल्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा अवमानच झाला ना त्यावेळेस, की बाबा यांना सांभाळता आलं नाही. तिकडं योगीच्या राज्यातही कमी झाले, आमच्या इथंही कमी झाले. त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली देवेंद्र फडणवीसांचं. बरं, देवेंद्र फडणवीस आम्हाला बोलले, अरे 6,000-6,500 6,500 मतांनी सीट गेली, तुम्ही काय करत होता? आम्ही काय करत होतो? आम्ही प्रत्येकाच्या पाया पडत होतो. पण बजरंग सोनवणे सारखा, ज्याला सगळेच राजकारणातले अंडीपिल्ली माहिती आहेत, डाव माहिती आहेत, आणि विशेषतः वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचे डावपेच माहिती आहे, असाच माणूस विरोधात गेल्यामुळं आम्हाला लोकसभेला पराभव पत्करावा लागला. पण आता तुम्ही म्हणालात की धनंजय मुंडेंना कोणी मित्र उरला नाही, तर इतके आहारी ते तुमच्या डोळ्यासमोर ते झालं ना, की ते आहारी गेले, एवढे पूर्ण आहारी गेले. वाल्मिक कराडांनी त्यांना बघायचं काहीच शिल्लक ठेवलं नाही. त्यांना आल्याच्या नंतर इव्हेंट मॅनेजमेंट कार्यक्रम जोरात, आरडावारडा करणारे लोक स्पेशल बोलवून घ्यायचे. महिलांना बोलवलं म्हणलं 300-500 रुपये देऊन महिला बी बोलवून घ्यायच्या तिथं. अशा पद्धतीने एकदम टकाटक कार्यक्रम लावायचा. आणि आले की कोणाची भेट नाही होऊन द्यायची. हे तू सरक बाजूला, तू सरक बाजूला, यांनी एकट्यानेच बोलायचं. धनंजय मुंडे बी चांगलं चाललंय, बाकी सगळं येतंय, जे त्यांना हवं आहे ते सगळं त्यांनी पुरवठा करायचं. म्हणजे आल्याच्या नंतर परत जाईपर्यंत त्यांना वाटं लावायला ह्यानेच जायचं. मग घरातले सुद्धा, मला तर वाटतं कदाचित मी जे बोलतोय हे शब्द चुकीचे अजिबात नसणार आहेत. त्यांचे घरातले चुलत भाऊ वगैरे जे आहेत ना धनंजयचे,
किंवा त्यांच्या सौभाग्यवती त्या सुद्धा कदाचित थोड्याफार नाराज असतील की ह्या प्रकारामुळं, आणि घरातल्या कोणाचंच काय काय चलून नाही दिलं त्यांनी. बाई म्हणजे धनंजयची आई आहे, बाई 1.5 वर्षापासून नात्र्याला राहायला गेली, अजून परत आलीच नाही, दुरुस्तीच झाली नाही त्या घराची, अशा पद्धतीचं वागलेले आहेत. त्याच्यामुळं हे एखादा मित्र म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून कुणावरती किती जबाबदारी सोपवायची, काय सोपवायचं हे धनंजय मुंडेंना कळलंच नाही, आणि हे काही करत बसले खाली. त्यामुळं प्रचंड रोष, वाल्मिक कराडवर जेवढा राग नाही त्याच्यापेक्षा 1% राग हा धनंजयवरती यायला लागला. धनंजय मुंडेंचं राजकारण तुम्ही सगळं जवळून बघितलेलं आहे. तुमचे आणि त्यांचे संबंध कसे आहेत? माझे आणि त्यांचे वाईट संबंध नव्हते, परंतु आमचे संबंध जवळचे राहिले नाही कधीपासून. एक पाठीमागची जिल्हा परिषदेची निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये त्यांनी काही लोकांना शब्द दिले होते. राजकारणामध्ये काय आहे, दिलेले शब्द पाळले पाहिजे. अमुक एक यांना समजा आता आपण तुम्हाला बरोबर घेतोय, मला बरोबर घेताय आणि ह्या ताईंना बरोबर घ्या, तिघांना शब्द देऊन टाकायचे, तुम्हाला एक कमिटी देऊ, ह्यांना एक कमिटी देऊ, ह्यांना. कमिट्या तर 2च, तिघांना कसं काय देणार? मी त्यांना म्हणलं की तुम्ही हे खोटे नाटे शब्द देऊ नका, मी देऊ का शब्द ह्या ताईंना की बाबा गट एक, त्यांचा एक गट आहे, तुमचा एक गट आहे, माझा एक गट. तर ते म्हणले हो देऊन टाका शब्द. मी त्या माणसाला बोलवलं, त्यांचे 3 सीट होते, तुमच्या बाबा कमिटी फायनल होईल, तुम्ही जा इकडं. ते गेले, इकडं गेले, परंतु त्यांना शब्द पाळला नाही. तो जो शब्द पाळला नाही तेव्हापासून आपण लांब होतो, 4 हात दूर. वाईट नाही, चांगलं नाही, तुम्ही तिकडं तुमचं तुम्ही. आणि त्यांना नंतर माणसंच दिसणार, त्याला आम्ही काय करावं. पण जेव्हा तोपर्यंत मंत्री झाले ना, ते मंत्री झाले, बीडचे पालकमंत्री झाले, नंतर ते माणसं विसरले, माणसं दिसेनाशी त्यांना झाले. पण जेव्हा हे तुमचे संबंध बरे होते त्यावेळेला तर वाल्मिक कराड होताच त्यांच्याबरोबर. नाही, 2019च्या नंतर आपलं त्यांचा काय संबंध राहिला. मग तुमचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड 1900 नंतर मोठा झाला? 1900च्या नंतर मोठा झाला. वाल्मिक कराड तोपर्यंत एवढा हे नव्हता, टोटली ताबा घेतला नव्हता. धनंजय मुंडे स्वतः 2019 पर्यंत बरे होते, 2019च्या नंतर ताबा घेतला, आणि त्यावेळेस आमचं काहीच नाही राहिलं. आमचं जनादेश पळून नेला. त्यामुळं आम्ही आपलं सागर बंगला, देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे जायचं आणि तिथून उठून गावाकडे जायचं. आम्ही काय कोणाच्या मंत्रालयात बी गेलो नाही, 2.5 वर्ष मंत्रालयात गेलोच नाही. जेव्हा आमचं सरकार आलं, तेव्हा आमचं सरकार आलं त्यात बी फडणवीस साहेबांनी पुकारलं, म्हणले शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार. आता आम्हाला एवढं राजकारण कळत नाही. त्यांनी स्टेटमेंट केलं मुख्यमंत्री शिंदे साहेब होणार, म्हणलं की आम्ही आपलं बॅग आवरली, नीट गावाकडे निघून गेलो. 7-8 दिवस नीट गावाकडं. आणि म्हणलं 105 आपले असून आता ते वरती बोलणं झालं असेल, नंतर मग ते शिंदे साहेब म्हणले असतील की बाबा मी एवढं मोठं ठाकरे साहेबांना सोडून येतोय, मलाच मुख्यमंत्री करा, त्यांचं झालं असेल ते फडणवीस साहेबाला माहीत असेल, आमच्यासारख्याला काय माहीत. आम्हाला त्यावेळेस ते आवडलं नाही. आम्ही आपलं लगेच बॅग भरली आणि गावाकडे गेलो. 7-8 दिवस मुंडकं तिथंच घरात घातलं आणि परत माघारी यायचं. मग आलेत माघारी परत. आणि त्यावेळेस काय मिळेल अशी काय अपेक्षा नव्हती आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही आपलं बिंदास तिकडे गेले, पुन्हा आले. मग DCM म्हणत राहिलो पुढचे 2.5 वर्ष, वर्ष मला वाटतं 1 वर्षानंतर. पण जेव्हा धनंजय मुंडे तुमच्याबरोबर आले तेव्हा काय भावना होती मग? आम्हाला कळत नाही ना, एकच का आमच्यात आली. पहिल्या वेळेस आम्हाला काय वेगळं वाटलं नव्हतं. काय एकनाथ शिंदे साहेब आलते, नॅचरल होतं. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची 28 वर्षाची मैत्री. प्रमोदजी महाजन साहेब, मुंडे साहेब, आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब. आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांचा काय एक घाव 2 तुकडा असायचं. जे हे असं हे असं, नाही तर नाही जमत. कधी कधी रागात आले तर मग कमळाबाई बी म्हणायचे. पण रागात आल्यावर तेवढ्यापुरतं. पण मनोहर जोशी पंतांसारखा अतिशय म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं हित पाहणारा अतिशय चांगला माणूस असं मला वाटतं. मनोहर जोशी सरांचं वर्णन त्या ठिकाणी करावं लागेल, कारण मी मुंडे साहेबांबरोबर असं
मुंडे साहेब बाहेर येऊन म्हणायचे, अरे ही जागा मिळवली होती रे, पण त्या मनोहर पंतांनी आडवंच घातलं. असं सुद्धा साहेबांचं ऐकलेलं आहे आम्ही. पण धसजी, एकूण आपण बीडचे राजकारण बघतो ना, गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या 20-25 वर्षांमध्ये जे जातीय राजकारण तिथं झालेलं आहे, म्हणजे सगळ्या अर्थानं जेवढं म्हणून जे जे वाईट घडू शकतं ते सगळं बीडच्या बाबतीत घडताना दिसतंय. तर तुमच्यासारख्या लोकांनी म्हणजे ते घडू कसं दिलं? आमच्यासारख्या नाही. 2014ला मी जोपर्यंत होतो, 2014 पर्यंत काय, 2014ला मी पराभूत झालो साहेब, बरं का. 14ला पराभूत झाल्यावर 18ला मी MLC म्हणून निवडून आलो. आणि साधारणतः काय MLCला थोडंसं महत्त्व म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये कमी दिलं जातं. 2018ला मी तो आमदार झालतो स्थानिक स्वराज्य संस्थेत. हे 2014पासून जास्त बिघडत गेलं. याला सगळ्यात मोठं कारणीभूत बीड जिल्ह्याचं प्रशासनसुद्धा झालेलं आहे. बिंदू नामावलीच्या पूर्ण वाटोळं करून टाकलं. एकाच कॅटेगरीचे लोक एवढे आणून ठेवले की ते प्रशासनामध्ये 60% वरती गेले. जे एका कॅटेगरीचे एका समूहाचे लोक 2% पाहिजे, 4% पाहिजे, 2% पाहिजे, 2%च्या जागेवर 60%. बीडमध्ये मराठा आणि वंजारी ह्या दोन जातींमधला जो संघर्ष आहे आणि मग ते ब्युरोक्रसीमध्ये जास्त बिघडला. ब्युरोक्रसीमध्ये फार भयंकर बिघडला. एवढा बिघडला की 700 शिक्षक आजही एक्स्ट्रा आहेत जिल्ह्यामध्ये. पोलीस दलाची बेरीज पाहिली तर 50%च्या वरती पोलीस दलामध्ये एकच समूह त्या ठिकाणी दिसतोय. ह्याच्यामध्ये महसूलमध्ये तीच परिस्थिती आहे, इरिगेशनमध्ये तीच परिस्थिती आहे, बाकीच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. ही परिस्थिती सुधारल्याशिवाय हा सलोखा जो म्हणतो ना आपण, तो सलोखा जागेवर येणार नाही. नाहीतर सलोखा आणखी बिघडणार. मग आता हे फेसबुक व्हॉट्सअप झालं. लोकसभेला आम्हाला कशाचा फटका बसला? ह्या फेसबुक व्हॉट्सअपवर अमक्या विभागाचा प्रमुख कोण अमका, तमक्याचा प्रमुख कोण तमका. एक वेळ अशी आली की 11 व्हिडिओ आणि 11च्या 11 व्हिडिओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिस एकाच समूहाचे होते. 11च्या 11. मग त्याला कोणी उत्तर द्यायचे सांगा? ते मतदानावर परिणाम होतो का नाही ह्या गोष्टीचा? आणि त्यातले त्यात मग एका समूहाचं काम करायचं, दुसऱ्याचं काम नाही करायचं, असं सुद्धा काही लोकांनी केलं. त्याचे परिणाम आम्हाला लोकसभेमध्ये भोगावं लागले. खरं तर 3 महिन्याचा लढा आहे तुमचा धस साहेब. हा 3 महिने झाले आता पूर्ण संतोष देशमुख हत्येला. त्यातल्या 2दा तुम्ही अडचणीत आले. एकदा तुम्ही अभिनेत्रीचं नाव घेतलं तेव्हा, आणि दुसऱ्यांदा तुम्ही जेव्हा धनंजय मुंडेंची भेट घेतली तेव्हा. एक मिनिट ऐका. प्राजक्ता ताईच म्हणलं होतं मी त्यांना. तुम्ही माझं अजूनही मला वाटतं रिपीट करा. परंतु हे बघा, संतोष देशमुखच्या खून प्रकरणावरून हा विषय दुसरीकडे डायव्हर्ट होऊ नये. आणि मला CM साहेबांचा फोन आला, महिलांच्या बाबतीमध्ये बोलू नका. मी म्हणलं साहेब, मी प्राजक्ता ताई म्हणलेलं आहे त्यांना. प्राजक्ता ताई आमच्या इकडे येतात एवढंच बोललो होतो. तरीसुद्धा मी त्याची क्षमा मागून मोकळे झालो. दुसरा विषय, मी धनंजय मुंडे साहेबांना भेटलो. बरं, एक सोडून 2 भेटी ना? 2 वेळा भेटलो. एकदा 4 तास आणि एकदा 20 मिनिट. नाही, एक वेळा पहिल्यांदा जो भेटलो, जे 4 तास म्हणले तर त्याचा मला वाटतं उलगडा मी केलेला आहे. मी 20 मिनिट भेटलो. कुठं? मंत्रालयाच्या समोरच्या माननीय आमचे जे बावनकुळे साहेब आहेत, बावनकुळे साहेबांच्या बंगल्यावर आम्ही 20 मिनिटं भेटलो. त्या 20 मिनिटामध्ये एकामेकाच्या समोर आम्ही काय एकामेकाला बोललो नाही, काय नाही. एकच ते म्हणले, याच्या बाबतीत बसता येईल का? मी म्हणलं, या बाबतीत बसता येणार नाही आणि ह्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही तिकडं, आम्ही इकडं. मी निघून गेलो. जेवायला बोललो, जेवलो बी नाही. ते खाऊ गल्ली आहे ना, तर 2 पॅटीस घेतले आणि खाल्ले काचा आणि नीट जाऊन आमदार निवासला जाऊन झोपी गेलो. त्याच्यामुळं तो विषय लोकात राहिलेला नाही. आणि दुसऱ्यांदा मी ते एखाद्या माणसाने, भरणे मामा आणि माझे एक कंबाईन मित्र आहेत, ते म्हणले की यांना काल दवाखान्यात नेलं होतं. मी सह्याद्री रेस्ट हाऊसला होतो.
तिथून मी त्यांना भेटायला गेलो की बाबा ते, आणि मी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्यांचं ते ही डावी बाजू जी आहे ती थडथड उडत होती. मी त्यांना एकच सल्ला दिला की तुम्ही घरी थांबू नका, तुम्ही दवाखान्यात जा. त्याच्यावरती संशय कल्लोळ काही वेळ म्हणजे 1-2 तास प्रचंड मोठ्या प्रमाणात झालता. नंतर 1-2 दिवस राहिला. परंतु माझी नीयत साफ असल्यामुळं आणि मला सगळ्यात त्या बाबतीत आभार मानलं पाहिजे ते धनंजय देशमुखांचं आणि देशमुख कुटुंबियाचं, मस्साजोगकरांचं. मी परत गेलो त्यांच्या इथं, तर अख्ख्या मस्साजोगकरांनी वर हात करून माझ्यावरती विश्वास व्यक्त केला आणि तो विषय संपला. कारण मी जरी त्या दिवशी धनंजय मुंडेंना त्यांच्या बंगल्यावर भेटलो होतो, दुसऱ्या दिवशी सकाळी थांबून मी जे सोलवट म्हणून त्यांचे काम पाहतात, दादांचे OSD वगैरे आहे, त्यांच्या हातात पत्र दिलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी 73 कोटी ह्यांनी बोगस उचलल्याचं. आणि रफिक नाईकवाडी नावाचं त्यांचा कर्मचारी आहे कृषी विभागाचा, त्यांच्याकडनं मी 4,500 पानी PDF घेऊन गेलो होतो कृषी घोटाळ्याची. तुम्हाला आता धनंजय मुंडेंचा तर राजीनामा झालेला आहे, पण तुम्हाला धनंजय मुंडे या व्यक्तीकडे बघून काय तुमची भावना आहे? तुम्हाला त्यांचा राग येतोय, तुम्हाला त्यांची कीव येते, तुम्हाला त्यांच्याबद्दल वाईट वाटतंय, काय तुमची भावना आहे? मला कीव येते, त्यांची राग बी येते, कीव बी येते. काय होता असं तू, काय झाला असं तू कोणीकडे होता? राज्याचा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पवार साहेबांनी, अजितदादांनी यांनी तुमच्याकडे दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एवढा मान तुम्हाला दिलता. 2019 पर्यंत तुम्ही फार चांगले वागत होता. 19च्या नंतर तुम्ही कुणीकडचे कुणीकडे गेले, डायरेक्ट राईटच्या लेफ्टला आणि लेफ्टच्या राईटला. कशासाठी? म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी? आणि दुर्दैवानं सुदैवानं अजून तरी त्यांचा काही नंबर त्याच्यामध्ये आलेला नाही कुठं, परंतु सायबर क्राईमच्या याच्यामध्ये लिस्टमध्ये कुठं अजून तपासणी होणार आहे. त्याचे स्पेशलाइजची नियुक्ती सरकार करणार आहे, त्यावेळेस हे करू नये. परंतु किवच येते जास्त. पण तुम्ही असं म्हणताय दुर्दैवानं ते तुमचं वाक्य सुटलं, तुम्हाला काय वाटतं की ते पण आरोपी होतील त्याच्यामध्ये? अजून मला वाटत नाही, परंतु सायबर क्राईमचे जे काय म्हणतो आपण त्याला तज्ज्ञ आणि ते CDR जे तपासणार आहेत, दुर्दैवानं त्या CDRमध्ये ते कुठं सापडू नयेत एवढीच प्रार्थना आहे. आणि जर सापडले तर मग ते सरळ सरळ आहे, आकांच्या शेजारी जातील. सुरेश धर्मे, या सगळ्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की 2019 नंतर वाल्मिक कराड मोठा होत गेला. जर तुम्ही हे सगळं जवळून पाहत होतात, त्यांचे आर्थिक व्यवहार तुम्हाला माहिती होते, तर तुम्ही संतोष देशमुखांची हत्या होईपर्यंत का थांबला? तुम्ही त्या आधी का नाही बोललात? नाही 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 2019ला आम्ही विरोधी पक्षात होतो ना. आमचा आणि त्यांचा काय संबंध? हे जे सरकार झालं MVA त्याच्यामध्ये आम्ही DPTCला सुद्धा पक्षाच्या पलीकडचा हा प्रश्न पक्षाच्या पलीकड नाही, आम्ही ते DPTCला सुद्धा जाणं बंद केलं. तिकडं फिरकायचंच नाही, जायचंच नाही, जाणं नको आणि येणं नको, आपलं 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 बाग. कारण मी तर काय आमदार नव्हतो मधल्या कालावधीत. 2014 विजनवासातच गेलो होतो ना आम्ही, 2014 पासून 2018 पर्यंत. 2018च्या मे महिन्यात का जून महिन्यात माझा निकाल लागला होता, मे महिन्यात. 2018 म्हणजे 4.5 वर्ष जे आहे तो ज्या काल आम्ही बाजूला होतो, विरोधी पक्षात होतो. 2019च्या नंतर सरकार गेलं, आम्ही आमदार झालतो, पण वरच्या सभागृहाचे. तर मी काम सांगितलं ना, यायचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनोरंजन वगैरे करायचं, त्यांच्याशी चर्चा करायची, गप्पा मारायच्या. आणि मनोरंजनाला दुसरं कोण नव्हतं ना, पडल्यावर काय असतंय बरं का. आता मुख्यमंत्री झाल्यावर आता आम्हालाच भेटणार ते बरं का. बाकीच्यांना आधी नंबर लागतोय आमच्या. परंतु त्यावेळेस फार कमी लोक होते जे पडक्या काळात, पडेल काळात जवळ असलेलं बरं असतंय, तसं आम्ही पडेल काळात त्यांच्या जवळ राहायचो. यांचं इकडं कारभार वाढत 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 गेला आणि आमच्यावरती बी माझ्यावरती बी थोडे थिडके नाही. त्या कालावधीत मी आणि माझ्याशी संबंधित लोकांवर जवळपास 30 गुन्हे दाखल करण्यात आले.
पण तुम्हाला इलेक्शनला वगैरे मदत नाही का केली या लोकांनी? नाही, मला यावेळेस इलेक्शनला कोणीच मदत केली नाही. पंकजाताईंनी एक अपक्ष उमेदवार उभा केला. धनंजय मुंडेंच्या पक्षाचा उमेदवार उभा होता घड्याळाचा. माझ्या इथं महायुती नव्हती, मैत्रीपूर्ण लढत होती आमच्या इथं माझ्या मतदारसंघात. धस साहेब, गेल्या 5 वर्षामध्ये 200-250 पेक्षा जास्त बीड जिल्ह्यामध्ये खून झाले, याची कबुली खुद्द गृहमंत्र्यांनी परवा लेखी उत्तरामध्ये दिलेली आहे. बीड जिल्ह्याचा एवढा सखोल अभ्यास आहे तुमचा, सागर बंगल्यावर पण तुमची ये जा होती असं तुम्ही आत्ता मगाशीच सांगितलं. तर ही सगळी स्थिती होतीये, या गँग तिकडे निर्माण होत आहेत, हे जर का तुम्ही वेळीच जर का गृहमंत्र्यांच्या कानावर घातलं असतं तर एवढा दुर्दैवी प्रकार घडला नसता असं वाटतं का? 250 खून जे आहेत ते काय राजकीयच झालेत अशातला भाग नाही. खुनाचे प्रकार जे आहेत ते बाकीचे काही आमच्या इथं जास्त प्रकार ऊसतोडीमुळं काही गोष्टी घडतात, काही वैयक्तिक वादातून बी घडतात, कौटुंबिक वाद वगैरे. हे प्रमाण बीड जिल्ह्याचं 200-250 असेल तर बाकीचं सुद्धा जिल्ह्याचं तेवढं असतंच ना. नाही, पण ह्या गँगच्या नाही या गँगने 250 मर्डर, ह्या गँगने 250 मर्डर केले वगैरे असं मी मानणार नाही, ते चुकीचं होईल. ह्या गँगनी जे आहे ते एक 2-4 प्रकार, म्हणजे आत्तापर्यंत ही गँग जी आहे ते हातपाय मोडणे 307 वगैरे या कलमांपर्यंतच होती ही यांचं. आणि त्या दिवशी मारायचा उद्देश कदाचित नसेलही, फक्त त्याला अशी धमकी दिलते की तुझे कपडे काढून घेऊ, तुझी मिरवणूक काढू, असाही काही हेतू होता. पण नंतर त्यांच्याकडून मर्डर झाला. पण ही जी गँग आहे ना सुदर्शन घुलेनी, फार डेंजर आहे. 250 जे खून झाले म्हणतो त्याच्यामध्ये महादेव मुंडेचा एक मर्डर आहे, तो बघा, तो मीच काढला बाहेर, कारण ते 16 महिने झालं महादेव मुंडेचा खून होऊन. हे आत्ता इथं मला फोटो दिसला महादेवच्या मंडळीचा. तर महादेव मुंडेंचा सुद्धा मर्डरचं पर्सेंटेज जे आहे ते तिकडंच जास्त आहे, परळी. आमच्या इकडं नाही, आमच्या इकडं प्रमाण खरं तर याच्यामध्ये ना 2 त्याच्यातले जे आहेत प्रमुख आपण म्हणू पात्र, एक आहेत संतोष देशमुख ज्यांचा खून झाला. तुम्ही त्यांना जवळून ओळखत होता? तुम्ही त्यांना? नाही, संतोषला मी प्रत्यक्ष भेटलो पण नाही, पण संतोष आमच्या घरी यायचा. माझा जो पुतणे आहे, पुतण्या सरपंच आहे, तो बी सरपंच असल्यामुळं त्याचं आमच्याकडं जाणं येणं होतं, माझ्या पुतण्याचं जाणं येणं होतं. पण त्याच्यापेक्षा त्याचा धनंजय जो आत्ताचा धाकटा भाऊ आहे, हा आत्तापर्यंत कधीच पिक्चरमध्ये आलेला नव्हता. संतोष पुढं असल्यामुळं तो फक्त बॅकबोन म्हणून पाठीमागं काम करायचं. तर हेच धनंजयचे आणि माझ्या पुतण्याचे पण संबंध चांगले होते. मी तर 12 तारखेला गेलो, पण अंत्यविधीला माझा पुतण्या हजर होता अगोदर. मी समक्ष संतोषला भेटलो पण नाही, माझ्या पुढं कधी तो आलेला नाही. दुसरं त्यातलं आहे ते वाल्मिक कराड. वाल्मिक कराडला तर तुम्ही त्याचं घडताना बघितलं, तर वाल्मिक कराड हे काय रसायन आहे? वाल्मिक कराड हा फक्त घरगडी होता पहिला. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या घरी साफसफाई वगैरे करायचं काम होतं. पुढे मुंडे साहेबांच्या आणि TP मुंडेंच्या त्या कॉलेजच्या राजकारणामध्ये गोळीबार झाला होता आणि त्यातली एक गोळी वाल्मिक कराडच्या पायाला लागली. गोळीबार झाला, त्याच्यात लकीली ह्याच्या पायाला लागलं आणि तो वाचला. आणि त्याच्यानंतर तो एकदम घरात गेला गोपीनाथराव मुंडेच्या. मुंडे साहेबांच्या बी त्यांना वाटलं, बरं वा वा वाल्मिक एक गोळी खाल्ली आमच्यासाठी, ये जवळ. मग ते साहेबांच्या जवळ गेला. साहेब आणि पंडितांना एकत्र होते, मग नंतर वेगळे झाले तसं ते पंडितांनाकडं वाल्मिकांना डायव्हर्ट झाला आणि मग पंडितांनांचं सांभाळत राहिला. तसं गोपीनाथराव आणि पंडितांना शेवटपर्यंत वेगवेगळे नव्हतेच, दोघांचं भावाभावाचं प्रेम एकामेकावर प्रचंड होतं. पण ते नंतर काय झालं की यांचं ज्यावेळेस विभाजन झालं, त्या विभाजनामध्ये वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या म्हणजे पंडितांनांच्या बाजूने गेला, धनंजयच्या बाजूने राहिला. आणि मग मला एक सांगा,
जो घरगडी म्हणून पहिल्यांदा माणूस तुमच्याकडे आला. घरगाड्याचं काम काय? साफसफाई करणे, घराचे नीटनाटके हे करणे. घरगाड्यालाच तुम्ही मालक करून टाकला. एवढा मोठा मालक केला, एवढा मोठा मालक केला की सगळंच त्याच्यावर सोपवून दिलं. मग घरगाडीच्या पद्धतीनेच तो करायला लागला ना. घरगाड्याला जर एकदा एखाद्या कुटुंबामध्ये त्याची लायकी 100 रुपयाची आणि त्याला तिथं 10 लाख मिळायला लागले, मग घरगडी काय करणार? घरगडी 10 लाखाची 1 कोटी करण्याचाच प्रयत्न करणार. तसा काहीसा ग्रीडी अँड नीडी, मी मागं म्हणलं होतं, ग्रीडी पॉलिटिक्स आणि नीडी पॉलिटिक्स, त्यातलं धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडांनी ग्रीडी पॉलिटिक्स केलं, नीडी नाही. जेवढे आपल्याला आवश्यकता आहे तेवढेच पैसे कमवायचे, सोडून द्यायचे. मी म्हणतो का मी संत तुकाराम आहे? नाही, परंतु आम्ही आवश्यकता एवढंच करतो रे बाबा, तुमच्यासारखं हे नाही करत पुष्कळ. बरं, हे फक्त यांचं सरकारी पैसे लाटण्यापुरतं राहिलं आहे का? हे चांगला प्लॉट असलं तर प्लॉटवर बी हक्क सांगायला लागले. चुकीच्या ठिकाणी मार्केट कमिटीचे प्लॉट बांधायला लागले. 2-4 एकरात 500 प्लॉट विकायला लागले. सगळं घोटाळाच. ते नगरपालिकेचा आता ऑडिट लावा म्हणलंय मी एकनाथ शिंदे साहेबांना, तर त्यांनी लावलं ऑडिट, तर काहीच्या बाहेर येईल. तुम्ही या ना एकदा. पण राजकारणामध्ये हे सगळं करणं आता आवश्यक झाले. आता राजकारण सर्वसामान्यांचं उरलं नाहीये. तुम्हाला एवढं लुटायसारखं नाही राहिलं वाटलं. एवढं लुटारो मानले लोक नीट रस्ता दाखवतील. आमच्या इकडे लय हुशार लोक आहेत. बीड जिल्हा आहे तो 1 नंबर. हिसाबात तेवढं कमवा ना तुम्ही फार चाटून पुसून खा, चुरून खा. पराती फोडून खाल्ल्यावर कसं व्हायची? पराती फोडून खायला लागेल. नाही, पण ढसाहेब, ह्या ज्या 3 महिन्यातला आपण विचार केला तर सगळ्यात पहिले तर वाल्मिक कराडला अटक व्हायला खूप उशीर लागला. उज्ज्वल निकमांची नेमणूक व्हायला खूप उशीर लागला. मला आठवते तुम्ही 3-4दा मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटून आले त्या मागणीसाठी. आणि नंतर आता धनंजय मुंडेंचा राजीनामा व्हायलाही खूप उशीर. हा उशीर का होतोय या सगळ्या प्रकरणात? इतकी निर्घृण हत्या झाली आहे, त्याच्यावर सगळ्यांचं एकमत आहे की जे झालंय ते खूप वाईट झालंय. तर मग हा जो उशीर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कितीदा भेटी घ्याव्या लागतात? या प्रश्नाला फक्त 2च ओळी जोडतो. एवढा वेळ आपण गप्पा मारतोय, तुम्ही बीडचा राजकीय पट आणि सामाजिक पट अतिशय उत्तमरित्या उलगडून सांगितलात. नेमकं काय घडलंय तेच सुरेश धस भाजपचे आमदार असून आंदोलनात उतरले. तुमच्या समांतर अंजली दमानी यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्या उतरल्या आणि तरीसुद्धा तो उशीर झालाय. फडणवीसांकडनं, अजितदादांकडनं, याच्यावर तुमचं उत्तर काय? नाही, उज्ज्वल निकम साहेबांच्या बाबतीत उशीर झाला असं मी म्हणणार नाही. उज्ज्वल निकम साहेबांनी अगोदरच सांगितलं होतं की मला काही तारखा माझ्या अगोदरच्या याच्यामुळं मला आताच हे काय करता येणार नाही, परंतु एक काय करा, सहकारी म्हणून माझा नियुक्त करा कोणीतरी. तर मग कोण नियुक्त करायचे? तर बीड जिल्ह्यामधले बाळासाहेब कोले हे पाटोदा तालुक्यातले आहेत. जवळपास 45 वर्ष त्यांनी वकिली केलेली आहे. त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांचं नाव आणि त्यांची आणि यांची बऱ्यापैकी होती. तर बाळासाहेब कोले साहेब जे आहेत, जे तपासाच्या बाबतीतल्या काही गोष्टी समोर येत होत्या, ते स्वतः बीडवरून मुंबईला येऊन किंवा नाशिकला निकम साहेब असतील तारखेला, तर तिथे जाऊन काही मार्गदर्शन घेत होते या तपासाच्या संदर्भामध्ये. हे सुद्धा या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता आहे. आणि आता नियुक्ती झाली, आता गॅरंटी आहे आम्हाला, कारण उज्ज्वल निकम म्हणजे एक गॅरंटी आहे. आणि ती गॅरंटी असल्यामुळं ही केस तडीच जाईल. ही केस तडीच नेणं अजूनही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आम्हाला सगळ्यांना मिळून, म्हणजे देशमुख कुटुंबियांबद्दल आत्मीयता असणाऱ्या सगळ्यांना, आम्हाला सगळ्यांना शेवटपर्यंत लढावं लागेल. तेव्हा हे कुठंतरी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालूनसुद्धा या लोकांना फाशीच्या तख्तावर चढवणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. आणि उशीर मी तर मला वाटतं त्यांच्या राजीनाम्याच्या बद्दल अगोदरच विश्लेषण केलं आहे
त्यांनी उशिरा होते ना त्यांच्या लीडरचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही असं माझं मत. पण जेव्हा म्हणजे एक थोडासा मगाशी येऊन गेलेला विषय, तुमच्या जेव्हा भेटी झाल्या असं म्हणजे हे जेव्हा बाहेर आलं की तुम्ही धनंजय मुंडेंना भेटलात, त्यानंतर तुमच्यावर सगळ्यात जास्त हल्ला केला जसा अंजली दमानी यांनी केला तसाच जरांगे पाटलांनी केला, आणि तुम्ही तर काळीजच काढून विकलं वगैरे अशा स्वरूपाचं काहीतरी. तर तुम्हाला त्यावेळेला हे सगळी भेट आपल्या अंगलट आली असं नाही वाटलं? अजिबात नाही वाटलं. माझं एकच स्टेटमेंट होतं त्याच्या बाबतीत की ज्याच्या अंगी नाही बाटा त्याचा अंक आपण का लाटा लाटा एक. हे प्याल्यातलं वादळ आहे, हे लगेच शमेल असं मी म्हणलं होतं. 2-3 दिवसात ते शमलं, कारण माझा स्वतःचा दामन साफ आहे हे मला माहीत होतं. त्याच्यामुळं मला त्याच्यात काहीच विशेष वाटला नाही. आणि माझी त्याच्यानंतर बावनकुळे साहेबाची धनंजय मुंडेंची जी भेट झाली ती अंजली दमानी यांनी अगोदरच ओपन केली होती. तुम्ही त्यांचं बाईट काढा ना. अंजली दमानी यांनी अगोदरच वाईट, फक्त त्याच्यामध्ये टायमिंग साधला गेला. त्याच्यात आमच्याच जिल्ह्यातल्या कोणाला तरी ते टायमिंग साधण्याचं वगैरे काही कला असते ना काही लोकांच्या अंगात, त्यांनी ती बरोबर साधली. कधी साधली की नांदेडला येणार आहेत, बावनकुळे साहेब संभाजीनगरला येणार आहे आणि त्याच बैठकीला सुरेश दसा असणार आहे. तो टायमिंग साधला. ते जाऊ द्या, आता खाजगीमध्ये बोलल मी तुम्हाला. तेच अँकर तिकडं जातो विचारून. आता बावनकुळेंनी काय स्टेटमेंट केलं मला काय माहिती. मला येऊन त्यांनी विचारलं तर मी ते उत्तर दिलं. मी डिनाय केलं नाही, मी भेटलो म्हणलो. परंतु माझी धनंजय मुंडेंची अगोदरची जी भेट जी महिनाभरापूर्वी झाली होती, ह्या 2 भेटी एकत्र केल्या गेल्या. त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये जास्त संभ्रम निर्माण झाला आणि त्याच्यामुळं जरांगे पाटील काय कोणी बी असं झटकन बोललं असेल, कदाचित तुमच्या टी व्हीवरती बोललं गेलं असेल. आणखी एका काल मी मुंबई तकला गेलो होतो, त्यांनी बी रट्टून माझ्या विरोधात बोलले होते. परंतु एकदम आपल्या विरोधात कोणीतरी बोललं. आणि लोकशाहीचा तर हा 4था स्तंभ आहे. माझा पहिल्यापासूनचा अनुभव आहे की माझ्या विरोधात लिहिणारे सुद्धा मी त्यांनाही कधी वेडवाकडं बोलत नाही, गोडच बोलतो. जरी बी त्यांनी माझ्या विरोधात बोललं लिहिलं तरी बी आपण गोड बोल. काय पत्रकार कसं काय चाललंय, कारण ह्या स्तंभाच्या नादी लागून जमत नाही. या स्तंभाच्या जे नादी लागतात त्याचे नेट करून ठेवतात. मग त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये प्याल्यातलं वादळ मी म्हणलं होतं. 2 दिवस मला थोडंसं मलाही वाईट वाटलं. अरे बापरे, आपण सरळ भावनेने गेलो आणि मीडियावरती हे झालं. पण असं आहे की एवढं आंदोलन करताना असं सरळ भावनेनं इतकं म्हणजे त्या कशी सरळ भावना तुम्ही म्हणता, कोणी का विश्वास ठेवेल? मी 100%, कारण त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की हे आता भेटलंच पाहिजे. नाही मला बावनकुळे साहेब की फडणवीस साहेब? नाही बावनकुळे साहेबांनी बोलवलं होतं. फडणवीस साहेबांचा काही संबंध नाही. बावनकुळे साहेबांनी मला घरी बोलवलं आणि ताई 9:30 वाजता बोलवलं होतं. सायंकाळी 9:30 वाजता, म्हणजे ते गुप्त भेट नाही. अंजलीताई काय म्हणल्या की ती गुप्त भेट होती. काही गुप्त भेट नव्हती, काय नव्हती. हे मंत्रालयाच्या समोरचे जे बंगले आहेत, चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा तोच बंगला आहे. तर त्या बंगल्यावर समोरच्या राजीवजी रात्री 1:30 वाजेपर्यंत असं तुमच्यावर आरोप होईलच ना की तुम्ही तोडपाणी करायचा प्रयत्न केला. तोड बापू असं इतका बेकार शब्द नका वापरू. असा आरोप तर तुमच्यावर करतील ना. आरोप यांनी हा केला. तो तोडपाणी हा शब्द मला वाटतं एकनाथराव खडसेंनी वापरला होता आणि त्यांच्या बाबत शरद पवार साहेबांनी वापरला. पण तुम्हाला जेव्हा आपण भेटू तेव्हा आपल्यावर हा आरोप होईल असं वापरलाय. तुम्ही जो शब्द वापरलाय तो शब्द आणि सुरेश धस याची कुठंच गाठ पडत नाही. मी असं म्हणतोय की असा वापरला जाऊ शकेल असं तुम्हाला मनामध्ये विचार आला नाही का, भीती वाटली नाही का, शंका आली नाही का? अजिबात नाही. कोणी वाटला नाही काय नाही. मी बिंदास गेलो. पण त्यांना भेटायला सुद्धा त्यांच्या निवासस्थानी गेलो. त्यांचं सातपुडा निवासस्थान आहे, तिथं भेटलो. 4-5 मिनटं 8 मिनटं 10 मिनटं भेटलो आणि माझा मी निघून गेलो. मला ना तुमची एकूण भाषणं आणि तुम्ही जेव्हाही मुलाखती तुमच्या असतात, तुमच्यामध्ये सिनेमाच्या बद्दलचं ना खूप रेफरन्सेस असतात. तुम्ही काय मधल्या काळामध्ये जेव्हा आमदार नव्हता खूप सिनेमे बघितलेत काय, का पूर्वीपासून बघत आलाय? कॉलेजला होतो त्यावेळेस चित्रपट पाहायचो. आताचे नवीन चित्रपट मी पाहतच नाही.
आताचा चित्रपट कोणता, हिरोईन कोण, हिरो कोण हे बी लक्षात येत नाही. मी पाहायचो चित्रपट कोणत्या कालावधीत. मी 1900 मला वाटतं 1985 ते 88, 12वी माझी मार्च 88ला झाली. मार्च 86ला मी 10वीची परीक्षा पास झालो. आणि त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगला गेलो, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगला. तर ह्या जो कालावधी आहे, या कालावधीत आणि त्याच्या आधीचे जे 4 वर्ष होते मी नाशिकला होतो, उन्नती माध्यमिक विद्यालयाला. तर त्या कालावधीत मी फार चित्रपट पाहायचो. ते जे चित्रपट पाहिलेले तेच डोक्यात येत अजून. तेच सिनेमे, तेच नट, तेच डायलॉग्स. नाही, डायलॉग बदलतात. खूप आवडतं वाटतं तुम्हाला? नाही, असं डॉनमधलं आहे तसं काय नाही. मी ते एका मुलाखतीत सांगितलेलं, आपल्याला नाचण्याला येऊ नाही तर नाही येऊ, आपण नाचायचं. का नाचायचं? पुढच्या पिढी यंगस्टर जे आहेत त्यांना बी आपण आपलं वाटलं पाहिजे ना, यार हे बी आपल्यातलंच आहे. सुरेश दाजी, या सगळ्यामध्ये प्रश्न असा की ज्यावेळी चार्जशीट पण दाखल झाली नव्हती, फोटोही समोर आले नव्हते, त्यावेळी हत्या कशी झाली याचं हुबेहूब वर्णन तुम्ही विधानसभेमध्ये बोलताना केलं होतं. ते कसं केलं? त्याला ग्रास्पिंग पॉवर म्हणतात. एवढी? हो. आपण कोणत्या लोकांमध्ये गेल्याच्या नंतर ते लोक काय सांगतायत ते आपण नीटनाटकं ऐकलं पाहिजे, पॉईंट्स टिपून घेतले पाहिजेत. आणि माझ्या पहिल्या दिवशी लक्षात आलं 12 डिसेंबरला हे असं झालं. मी तिथून निघाल्याच्या नंतर एका गावात नाही, शेजारच्या 10 गावात गेलो. 10 गावातल्या लोकांना विचारलं काय काय घडलं होतं, कसं घडलं. कारण ते संतोषला बऱ्याच गावात फिरवलं होतं त्यांनी, एका गावात नाही फिरवलं होतं. म्हणजे चालू फिरून ह्या गावात धोपटायचा, बदाबद मारायचा, तिथून संपवायचा, पुढच्या गावात न्यायचा, तिथून मारायचा. मग शेजारी पाजारी लोकांनी बघितलं, त्या सगळ्यांनी वर्णन करून सांगितलं. मग लोकांनी सांगितलेलं पॉलिटिकल माणसाच्या डोक्यात लगेच बसलं पाहिजे. आणि ते जसंच्या तसं वर्णन केलं, ते तसंच्या तसं वर्णन. फोटो व्हिडिओ असं वाटावं की तुम्ही तो व्हिडिओ ते बघितलेत तुम्ही. त्यांनी जे मोकारपंथी ग्रुपवर ते सगळं लाईव्ह केलं होतं. कुठले मोकारपंथी का टुकारपंथी असतील ते आपल्याला माहिती नाही बरं का. परंतु फोटो माझ्याकडे येण्याचा किंवा व्हिडिओ माझ्याकडे येण्याचा संबंधच काय येतो? जेव्हा ऑनलाईन केले असतील तर ते 15 व्हिडिओ ऑनलाईन केले म्हणतात ते यांची माहिती. पण दुर्दैवानं मला वाटतं ते CID आणि SIT ते व्हिडिओ बाहेर पडून देईल असं मला वाटत नाही. कारण ते व्हिडिओ जर बाहेर आले तर काहीच्या बाहेर होऊन बसल. परंतु जे फोटो आलेले आहेत ते फोटो मी चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर दुसऱ्यांनी मला टाकले त्याच वेळेस पाहिले. पण मी वर्णन जे हुबेहूब केलं ते मी त्याचं आकलन करून घेतलं, लोकांकडून विचारून घेतलं काय काय झालेलं आहे या घटनेमध्ये, कसं घ्या. आणि सगळ्यात जास्त मला पॉवरफुल माहिती जर कोणी दिली असेल तर जिल्ह्याच्या CSने दिली, मेडिकल ऑफिसर आमचे थोरात साहेब. आणि त्यांच्याकडनं मी 8 पानी डेथ रिपोर्ट आहे ना, तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट 8 पानी आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट. त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सगळं लिहिले. मग हे का झालं, हे कशामुळं झालं, हे का झालं. जरी मला मेडिकल कळत नसलं तरी मी त्यांच्याकडनं विचारून घेतलं ह्याचं कारण काय, ह्याचं कारण. मग ते असं वर्णन करून मी सभागृहामध्ये मांडलं. आणि थोडंसं काय आहे राजीवजी की मला वक्तृत्व कला जी आहे ती थोडीशी मला निसर्गाने चांगली दिली असं वाटतं. मी माझ्या ह्याच्यात मांडतो. आणि लोकांना खेळवून ठेवण्याचा किंवा लोकांना आपली बाजू परखडपणे मांडत असताना लोकांना सुद्धा त्या बाबतीत रिअलाईज वाटावं अशा इथपर्यंत माझी वक्तृत्व कला आहे. आणि मी काय आहे की महाजन साहेबांचे भाषणं ऐकलेली आहेत, मुंडे साहेबांचे, विलासराव देशमुख साहेबांचे, प्रमोदजी विलासराव, RR पाटील साहेब. RR सुद्धा मी एकदम जवळून बघायचो. कधी कधी मी RR सुद्धा बोलतो, RR पाटील साहेबासारखं. हजरजबाबीपणाच्या बाबतीत सुद्धा ही नैसर्गिक देणगी आहे थोडीशी, म्हणून असं वाटतं.
आणि वर्णन जे केलं ते ग्रास्पिंग पॉवरच्या आधारावर. तुम्ही म्हणाल ते कोणती शपथ घेईल की मला ते फोटो माहीत नव्हते, काहीच माहीत नव्हतं. मी कोण आहे? मी तर एक आमदार आहे. आणि मला असं वाटतं की ह्याचे फोटो चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर बाहेर आले आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री जास्त चिडले आणि ते जस्ट डायरेक्ट तिथून निघाले. मला वाटतं लगेच याच्यावरती त्यांनी बोलून घेतलं धनंजय मुंडेंना सह्याद्रीवरती, दादांना, तटकरे साहेबांना आणि धनंजय मुंडे, आणि डायरेक्ट सांगून टाकलं की तुम्ही आता रिझाईन करून टाका. नाही धस साहेब, हे फोटो समोर आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस ॲक्टिव्ह झाले आणि त्यांनी बोलून घेता नाही केलं. पण हे होण्याच्या अगोदर तुमच्याकडे सगळी माहिती होती, तुम्ही सगळीकडे जाऊन बोलला होता, तुम्ही मुख्यमंत्र्यांना पण ते सांगितलं होतं त्या काळामध्ये. तर त्या काळात मुख्यमंत्र्यांनी म्हणजे का लक्ष दिलं नाही किंवा तुम्हाला काय सांगितलं की थांबावं, तुम्हाला असं सांगितलं का? असं नाही, थांबावं तर बिलकुलच सांगितलं नाही. त्यांनी थांबावं म्हणून सांगितलं असतं तर मी आतापर्यंत कशाला बोललो असतो. आणि एक काय की त्यांनी मला काय सांगितलं, अहो तुम्ही मुख्यमंत्रीच काय, बऱ्याच जणांनी कदाचित तुम्ही सुद्धा म्हणला असता की सुरेश धस जरा अतिशयोक्तीच बोलतो, व्याकरणामध्ये अतिशयोक्ती असती ना आपली, तसं अतिशयोक्ती बोलतोय. तसं मला ते म्हणाले की चौकशी होऊन येऊ दे, तोपर्यंत तू जे बोलला आहे ते चौकशीतून येऊ दे, चौकशीतून आल्यावर आपण ॲक्शन घेऊ. तुम्ही अक्का म्हणजे त्यांनाही वाटलं नसेल एवढं डेंजर हे असेल म्हणून. तुम्ही म्हणालात की वाल्मिक कराडचा आका आहे, त्या आकाचा पण एक आका आहे, तर त्या आकाचा जो आका आहे त्याच्यावरती तुम्ही कधी काय बोलणार आहात का? नाही, मी वाल्मिक कराडच्या आकापर्यंतच बोलेल ना, त्याच्या पुढच्या आकावर कशाला बोलू? धनंजय मुंडेंना वाचवण्यात त्याच्या पुढचा जो आका आहे त्याचा मोठा हात आहे ना. त्यांच्या आकांना बोललो ना, मी बऱ्याच वेळा बोललो, अजितदादांवर बोललो ना. अजितदादाचा पक्ष क्लीन बोल्ड व्हायला लागला इथपर्यंत बोललो, आता अजून काय बोलू? पण तुम्ही आका, तुम्हाला म्हणजे आका हा शब्द तुम्ही एकदम हिंदी सिनेमातला आका कुठनं काढला? नाही ते त्या हिंदी याच्यामधल्या मुस्लिम काही जे वाङ्मय आहे त्याच्यामधल्या तो जीन असतो ना, तो जीन आका, मेरे आका, ते जरा पाहिलेलं आहे, टी व्हीवर पाहिलेलं आहे, वाचनात आलेलं आहे, म्हणून मी तो सहज असा शब्द आका म्हणून वापरला. तो आका नाही असा मोठा असतो, तो एकदम टपोरा, हा, तर तो आका म्हणून मी शब्द आका वापरला ना. आकाचा आका असा शब्द वापर, असं काही ठरवून बिरून नाही. आणि हा 12 डिसेंबरला शब्द वापरला कुठं माझ्या लक्षात, कुठं हे बाब आली, हे बघा, लोकांनी सांगितल्याच्या नंतर पटकन ज्या माणसाच्या लक्षात येते तोच माणूस असं बोलू शकतो ना. 12 डिसेंबरला संतोष देशमुखांच्या गावात माझ्याकडनं आका हा शब्द गेलेला आहे डायरेक्ट तिथंच. तुम्ही बघा म्हणजे मागचं जर बॅक काढलं तर आका हा शब्द मी कुठं वापरलेला आहे? मस्साजोग गावातच. आता मस्साजोग कशासाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती, परंतु मस्साजोग गावामध्ये माझ्याकडनं तो शब्द गेलेला आहे आकाचा. कृष्णा आंधळेचं काय झालं असेल वाटतंय? काय नसन झालं, ते भाईगांधे अवलाद आहे. यापूर्वी सुद्धा ते 1-2 केसमध्ये सापडलेलं आहे. आता तो माझा अनुभव बाकीच्या बाबतीतला आहे, परंतु नको, ही सेन्सिटिव्ह केस आहे. याच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन की कृष्णा आंधळे अजून राहिलेला आहे, तो आरोपी अटक व्हायचा. त्याच्याबद्दल असं की कोण कोण म्हणतात त्याचा खून झाला? नाही, कशाला कोण खून करेन त्याचा? आता या चौकशीमध्ये राजीवजी सर्वांचे रोल डिफाईन झालेले आहेत, रोल फाईन झालेले. याचा रोल काय, त्याचा रोल काय, विष्णू चाटेचा रोल काय, वाल्मिक कराडचा रोल काय, सुदर्शन घुलेचा रोल काय, प्रतीक घुलेचा काय, केदारचा काय, आंधळेचा काय, सगळ्यांचे रोल फिक्स झालेले आहे. तो जरी बोंबलत किती दिवस राहिला तरी पोलिसांच्या पंजाच्या पलीकडचा तो नाही, पोलीस त्याला पकडतील. परंतु जनरली मी अगोदर शब्द वापरला की सेन्सिटिव्ह केसमध्ये असल्यामुळं असं वापरत नाही, पण साधारणतः आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो. अशा काही घटनांमधले पीडित आमच्यासमोर येतात, म्हणून सरकारी वकील देणं असो किंवा स्वतंत्र वकील देणं असो, यासाठी म्हणून आम्हाला याच्यामध्ये मध्यस्थी काही वेळा करावी लागते. त्यात एकंदरीत चित्र असं आहे की 7च्या वरती ज्या प्रकरणामध्ये आरोपी असतात त्या कोणत्याही खून प्रकरणामध्ये एखादा तरी आरोपी हा
सजा डिक्लेअर होईपर्यंत सुद्धा सापडत नाही. तशा प्रकारचा हा जो आहे हे भेस बदलून, नाही तर हे काय सांगावं, हे हरिद्वारला सुद्धा गेला असेल तिकडं याच्यात कुंभमेळ्यात जाऊन काय डोक्याचे केस बिस काढले, हे केलं, घातले, ड्रेस बदलला, काय ओळखू येणार. तर ते नंतर सापडल. म्हणजे तो काय साधू संतच होईल अशातला भाग नाही बरं का. पण भाईगांधी अवलाद हे पहिल्यापासून त्याला घरच्यांशी कोणाचं काही फार काय देणं घेणं राहिलेलं नाही. आईवडिलांशी प्रेम नाही, भावाशी नाही, कोणाशी नाही, असं मुकादमकी करीत होतं. गाडी ट्रक एक ट्रक आहे त्याच्याकडं काहीतरी, बाकीच्या 2-3 छोट्या मोटरसायकली हे ते गाड्या त्या जप्त केल्यात. जो आरोपी फरार होतो त्याची प्रॉपर्टी जप्त होती. फक्त आता याच्यामध्ये आकाची प्रॉपर्टी जप्त होणार नाही, कारण आका अटक आहे. तर आकाची प्रॉपर्टी आम्ही ईडीकडे जप्त करू. नाही, याच्यामध्ये एक आरोपपत्र दाखल झालंय. आता तुम्ही ते सगळं बघितलंय, सगळ्यांचे रोल हे डिफाईन नाही, झाले. सगळं हाती नाही आलं. जेवढा आतापर्यंत part फक्त तुमच्यापर्यंत 32 आलाय. पानं आलेत, त्याची समरी आली. जेवढा पार्ट आला तेवढा. आणि तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार की सगळ्यांचे रोल हे डिफाईन झालेत, तर आता ह्याच्यात कुठली गोष्ट सुटली असं वाटतंय का तुम्हाला? नाही, अजून सप्लिमेंटरी चार्जशीट राहिल्या ना. कोणती गोष्ट राहिली याची तक्रार धनंजय देशमुखने दिलेली आहे. त्याचे रीतसर पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिलं ना. मी जे आत्ता जे सांगितलं ना, हे मुकादम, ते 2 अधिकारी, वाशीचे अधिकारी, आणि हे वाल्मिक कराडला आणि ह्यांना मदत करणारे जे लोक आहेत, ज्यांच्या नावावर वाल्मिकच्या प्रॉपर्टीज आहेत, ते सगळ्या लोकांचे कुणी काय काय रोल प्ले केला, हा याच्यानंतरच्या म्हणजे 9 तारखेच्या नंतरचा रोल प्ले केला त्याच्याबद्दल आमचं मत नाही. पण 9 तारखेच्या अगोदर जर यांनी काही रोल प्ले केला असेल तर त्यांना सहआरोपी व्हावं लागेल ना. माझं तेच म्हणणं आहे की एक CCTV असं आले की हत्येच्या अगोदर हे 3 जे आरोपी आहेत ते एका पोलीस अधिकाऱ्याबरोबर एका हॉटेलमध्ये की कार्यालयात बाहेर पडत असल्याचं ते CCTV. हो, आहे तो राजेश पाटील. मग त्या पोलिसांना, राजेश पाटीलच नाही तर आणखी 2-3 पोलीस कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत. राजेश पाटील आणि तो देशमाने का काय तो आहे. मग पोलिसांना सहआरोपी करावं असं वाटत नाही का? 100% जर ते त्या पद्धतीने वागले. हा राजेश पाटील तर डेड बॉडी कळंबच्या दिशेने घेऊन निघाला होता. ते मागून बरं तरी त्या ह्याची म्हणजे मस्साजोगचे लोक आले म्हणून माघारी घेऊन चालला, नाही तर तिकडं न्यायचा होता. एक महिलासुद्धा तयार करून ठेवली होती यांनी, म्हणजे छेडछाडीची केस टाकायची आणि महिलेशी छेडछाड केली म्हणून आम्ही याला मारला असं दाखवायचं होतं. त्याच्यात हा राजेश पाटील आहे म्हणून हे आरोपी तो सस्पेंड आहे, परंतु हे सहआरोपी झाले पाहिजेत असं देशमुख कुटुंबियाचं म्हणणं आहे, माझंही म्हणणं आहे. शेवटचा प्रश्न, या प्रकरणानं त्याचा निकाल लागेल तेव्हा लागेल, पण बीडची खूप बदनामी झाली आहे. कोणी उठतो बीडचा बिहारच्या दिशेनं हे चाललाय प्रवास, तर बीडच्या दृष्टीनं आशावादी चित्र तुम्हाला दिसतं का एक त्याच परिसरातले आमदार या नात्यानं? 100% आशावादी चित्र आहे. हे लोक अजून नवीन SP आले, चांगले आले. मला या दृष्टीने नको, सामाजिक दृष्ट्या कसं पुढे जाऊ शकेल या दृष्टीने आपोआप समाज. हे कालचे फोटो बघितल्यापासून सगळं संपलं. हेच लोक पहिल्यांदा हे करत होते की सुरेश धस बोलतोय तो फक्त एका जातीवर बोलतोय, एका घटकावर बोलतोय, आमका बोलतोय. महादेव मुंडेवर बोलायला लागले, बंद झालं. आणि आता काल परवाचे फोटो बघितल्याच्यानंतर जातीपातीच्या भिंती मला वाटतं पूर्णपणे गळून पडल्यात. आमच्या जिल्ह्यात जातीपातीच्या भिंती राहत नाहीत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे दोन्ही समाजसुद्धा एकरूप होतील. पण हे यातले गुंडाळा एकदा संपू द्या असं माझं स्वतःचं माझं म्हणजे आजही असं दिसतंय की आता तुम्ही ते सतीश भोसले जो आहे तो अगदीच फुटकळ आहे वगैरे असं म्हणता, पण बीडमधल्या आणि बीडमधल्या नाही, मी तर अपेक्षा करतो की महाराष्ट्रातल्या आत्ता वेळ अशी आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्याच पुढाऱ्यांनी की तो किती छोटा आहे किती मोठा आहे, तो सतीश भोसले आज तुम्हाला छोटा आणि एकदम असा वाटतोय, पण अशा तो वाल्मिक कराडही कोणी एकेकाळी असाच होता ज्याच्यानंतर भस्मासूर झालेला आपण बघितला. तर म्हणजे ह्याच्याबद्दल बीडमधल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन एकूणच की म्हणजे जे
म्हणजे मला तर असं म्हणायचं आहे की ज्याच्याबद्दल माफीच मागितली पाहिजे बीडकरांची, की आमच्याकडनं असं झालं, असे लोक आमच्या पदरी आले, आमच्याकडे ते आश्रय घेत आले. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ह्याच्यातनं लोकांना विश्वास कसा देता येईल? नाही 100% देता येईल. हे असल्या लोकांची काय गरज आहे? त्यांच्या वाचून काय आमचं कोणाचं काय राहत नाही आणि सामान्य जनतेचं काय राहत नाही. पोलिसांनी, माझं म्हणणं असं आहे की आमच्याबरोबर येतात, फोटो काढतात म्हणून त्यांच्यावरती कारवाई करू नये असं एकदा आम्हाला सगळ्यांना मिळून बसून ठरवावं लागेल. काही दुसऱ्या बाबतीत फसवणूक आमच्या जिल्ह्याची जास्त होती ना. त्या ज्ञानराधा, जिजाऊ, मासाहेब, साईराम नावं बी काय देतात बघा. राजस्थानी, मल्टीस्टेट नावं देताना सुद्धा जिजाऊ मासाहेब लुटलं 300-400 कोटीला. साईराम, साई बी बदनाम आणि राम बी बदनाम. साईराम त्यांनी बी 200-250 कोटीला. तर ह्यांना बी आम्हाला ईडीमध्ये त्या ठिकाणी न्यायचं आहे. आणि तुम्ही जे म्हणतायत की असल्या लोकांचं, तर 100% 4 हात नाही 8 हात दूर राहू या लोकांपासून आम्ही. त्याला अटक व्हावी म्हणून तुम्ही सांगणार आहात का त्यासाठी? अटक होईल ना त्याला. त्याच्यावरती केस झाल्यावर तो अटक होईलच. आरामशीर पोलिसांनी त्याला अटक करावी. पण दर्जी होतं काय की आता ह्या ज्या संस्था आहेत, पतसंस्था, ज्यांनी मिळून बीडमध्येच किमान एक 4-1 हजार कोटी रुपयांना लोकांना लुटलंय. पण बघितलं तर त्यांचेही परत लागेबांधे कुठल्या तरी राजकीय पक्षाशी आणि नेत्यांशी असतात. तर हे राजकारणाचा हस्तक्षेप सगळं म्हणजे समाजकारण नासवण्यामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप हा सगळ्यात महत्त्वाचा. कोणाचा हस्तक्षेप नाही राजकीय. आमचा कोणाचा काही संबंध नाही. हे जे मल्टीस्टेट आहेत ना, या मल्टीस्टेटमध्ये आमचा 3 ह्याच्यामध्ये कोणाचाच काही संबंध नाही. जाहीर राहिली ती राजस्थानी मल्टीस्टेट, ते फक्त आणि फक्त ते बियाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित नाही. कुठल्याही राजकीय पक्षाशी, म्हणजे हा राजकीय पक्ष किंवा तो राजकीय पक्ष, सगळेजण हे धजावतात कारण त्यांना राजकीय कोणाचा तरी आशीर्वाद असतो, वरदहस्त असतो. नाही बरोबर आहे ना. आमचा काय कोणाचा मल्टीस्टेटवाल्यांना राजकीय वरदहस्त नाही. ते सगळे आता जेलात गेलेले आहेत. ईडीने प्रॉपर्ट्या जप्त केलेल्या. 3 जणांचं मी स्वतः MPDA पण लावून घेतला एका याच्यामध्ये, कारण ते प्रॉपर्टी विकायला लागले होते. MPDA लावल्यामुळं आता ते स्टॉप होईल. आणि बाकीच्या राहिलेल्यांना सुद्धा आम्हाला आता त्यांना ईडीकडे गुन्हा दाखल करायचा आहे. ईडीकडे दाखल केला की मग यांच्या जे संचालक मंडळ आहे त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांच्या नातेवाईकाच्या प्रॉपर्टीज, सगळ्यांच्या प्रॉपर्टी सीज करता येईल. जर असं तुम्ही पुढाकार घेतलात की बीडमधनं ही जी सगळी कीड आहे गुंडगिरीची, जी राजकारणांच्या जोरावर वाढतीये, तर त्याच्यापासून बीड जिल्ह्याला मुक्त करायचं, अशासाठी समजा तुम्ही पुढाकार घेतलात, सतीश भोसलेला आधी जेलमध्ये टाका आणि त्याच्यासारखे जे आहेत सगळ्यांना उचला आणि आत टाका, तर तुम्हाला बाकीच्या लोकांची साथ मिळेल का? तुमचे जे आहेत असे छोटे छोटे म्हणणारे काय गुंड, ते इतर पक्षांकडे जाऊन बसतील, काय होईल? नाही, कोणत्या पक्षात नाही जात, काय नाही. जे कोणाला तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल असं जर करायचं म्हटलं तर 100% करू. आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. हे असे गुंड पिंड नको. यांच्या वाचून काय राहतंय आमचं गुंडा वाचून आणि यांच्या वाचून? ह्यांच्यामुळं मतं थोडीच पडतात आम्हाला. आमच्या चेहऱ्याकडे बघून मतं देतात, गुंडांकडे बघून मतं नाही. का तरी सगळ्यांना असावेसे वाटतात पदरी असे? नाही कुठं पदरी फेदरी नसतात, उभं येतात, कुणीकडे फोटो काढतात आणि आम्हीच येत कसे येतात त्यांच्याकडे? पैसे सामान्यांना हाच आम्ही प्रश्न पडतो सांगितलं ना, ऊस तोडीच्या ह्याच्यासाठी पैसे येतात, सामान्य लोकांचे पैसे. एवढा पैसा मुकादम के लिए भरपूर येणार आहे ते. मोठं उडील. ठीक आहे, चला आपण या पॉइंटवरच संपू. म्हणजे ते तुमच्या बोलण्यामध्ये कन्व्हिक्शन नाहीये की ते तुम्ही म्हणताय, पण एरवी तुम्ही बोलता ते एकदम जोरदार बोलता, पण हे बोलताना मात्र ते म्हणजे तुम्हाला स्वतःला त्याच्याबद्दल विश्वास नाही, तर मला आणि आम्हाला काय वाटणार की तुम्ही पुढाकार? माझा पक्का विश्वास आहे, पुढाकार घेऊ. मी स्वतः पुढाकार घेतो. आमच्या इकडं ते फारसं गुंडा एलिमेंट चालत नाही, माझ्या मतदारसंघात तरी. शेजारी गेवराईमध्ये नाही, पण तिथं ते वाळूबिळूमुळं ते वादावादी चालू असते. बीडमध्ये नाही, फारसं माजलगावमध्ये बी प्रकाश सोळंके आहेत, त्यांच्या भोवती अवती काय नाही. तिकडे तर नमिता मुंदडा आहे,
हे जे गुंडा एलिमेंट आहे ते तिकडे आहे. पण एवढं सगळं झाल्यानंतर लोकांमध्ये ते म्हणजे आता एवढं एक वाल्मिक करारच्या मुळं काय होऊ शकतं याचं एवढं समोर दिसल्यानंतर तरी आता लोकांच्या डोक्यात प्रकाश पडलाय का की अरे यांच्यापासून आपण लांब राहायला पाहिजे? 100% प्रकाश पड या असल्या लोकांपासून दूर राहायचं. सुरेश धसजी, आधी असं होतं की गुणवंतांना राजाश्रय मिळायचा, आता गुन्हेगारांना राजाश्रय मिळतो आणि हेच गुन्हेगार या राजाश्रयाच्या जोरावर सामाजिक शांतता भंग करतात, सामाजिक एकात्मतेला नख लावतात. जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या स्वप्नातला बीड जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये जातीपातीच्या भिंती नसतील, गुंडगिरी नसेल, तो बीड जिल्हा संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळावा, सामाजिक समरसता महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशमुख कुटुंबियांना पूर्ण न्याय मिळावा अशी माफक अपेक्षा आहे. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. थँक्यू. आणि यासोबत क्विकिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळेतू, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.